साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर। महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली, ती देखील मी 15 वर्ष अतिशय इमानी इतबाराने त्या ठिकाणी काम करून सांभाळलं। तसेच उपजिल्हा प्रमुखपदी 3 वर्षे होतो आणि गेल्या आता दीड वर्षापासून मी तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो। हे काम करत असताना तथाकथित उपनेता अद्वै हिरे यांनी माझ्या कामाची तुलना आणि निष्ठा हे न बघता सरळ त्यांनी पद काढून घेतलं, तालुका प्रमुख पद काढून घेतलं। म्हणून अशा मनोरुग्ण उपनेत्याच्या हाताखाली मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित नाही। म्हणून मी प्राथमिक सदस्य पदाचा म्हणजे शिवसैनिक पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आपल्यासोबत अजून किती जण या पदाचा राजीनामा, तुमच्यासोबत कोण कोण आहेत? मी आज माझा निर्णय मी घेतलेला आहे। माझ्यासोबत येणारे असंख्य आहेत, पण ते ज्यावेळी पत्रकारांसमोर येतील त्यावेळेला आपल्याला समजेल की कोण आलं कोण गेलं। इतर कोणत्या पक्षात जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे किंवा नाही? मी आपल्याला पहिलेच बोललो की माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे। मी भरारी घेणारा माणूस आहे। मी काही पद गेलं म्हणून माझी पत गेली असं नाही आहे। आणि म्हणून मी यापुढे जोमाने काम करणार आहे आणि ज्यांनी अपमानित केले येणाऱ्या दिवसात त्यांचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही। एखाद्या पक्षामध्ये जायचं ठरलं किंवा कोणी तुमच्याशी संपर्क केला? माझ्या संपर्कामध्ये मालेगाव शहरातले अनेक लोक आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे हे देखील माझ्या घरी येऊन गेले। माझ्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली, या सगळ्या घडामोडींची विचारपूस केली। त्यांनी देखील मला अस्वस्थ केलं की काळजी करू नका, तुमचे आमचे 30 वर्षापासून मैत्रीचे संबंध आहे, जुने ऋणानुबंध संबंध आहेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। तुम्ही पहिले तुमचं काय हे राजीनाम्याचं सत्र ते तुमचं झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा बसू असं देखील ते सांगून गेले। त्यानंतर 12 बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चाव ते देखील घरी येऊन गेले। त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत काम करावं, परंतु मी त्यांना सांगितलं की मला पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊ द्या, त्यानंतर मी कोणत्या पक्षात जायचं हे ठरवेल।